नमस्कार मित्रो, एरंडोल येथील नचिकेत इमेजिंग सेंटरच्या संचालिका ज्या संबंध खांद्यावर वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं देत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्या अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत अशा आदरणीय डॉक्टर गीतांजली ठाकूर यांना मी माझी ही प्रिय आईस ही पोस्टर पोएट्री त्यांना भेट म्हणून देतोय. त्यांनी त्या माझ्या या भेटीचा स्वीकार करावा आणि तुम्हाला आई महोत्सव, तुम्ही आमच्या महोत्सवाला उपस्थिती दर्शवली, काल परवा हजेरी लावलेली आहे. काय सांगाल आमच्या आई महोत्सवाविषयी? महोत्सव अगदी छान पार पडला. महोत्सवामध्ये आलेल्या आईंना पाहून खरंच मला फार प्रसन्नता झाली. म्हणजे त्यामध्ये अगदी 85 वर्षापर्यंतची आई सुद्धा तिथे उपस्थित होती. आई जितकी मृदू असते तितकीच ती सगळ्यात कणखर व्यक्तिमत्व जर असेल तर ते आईचं असतं. ते कणखर कशासाठी? तर आपल्या मुलांसाठी. म्हणजे जे आई वेळ पडल्यानंतर आपल्या मुलांसाठी कणखरपणे प्रयत्न करते, त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करते, त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करते. आणि आईचं आयुष्यच ऍक्च्युली मुलांसाठी असतं. म्हणजे स्त्रीचं आयुष्य जेव्हा ती आई होते तेव्हा ते फक्त आणि फक्त मुलांसाठी राहतं. आणि जेव्हा मी बघितलं की कर्तृत्ववान आईंचा सत्कार त्या महोत्सवामध्ये झाला, मला वाटतं जवळजवळ 15 ते 20 कर्तृत्ववान आई, म्हणजे प्रत्येक आई हीच कर्तृत्ववान असते असं मला वाटतं. परंतु त्यातल्याही ज्यांनी अडचणीतून मात करून पुढे येऊन आपल्या मुलांना मोठं केलं, वाढवलं आणि प्रचंड पाठबळ दिलं, अशा आईंचा त्या दिवशी सत्कार झाला. ते पाहून मला खूप आनंद झाला. मी प्रवीण दादांचे खूप खूप आभारही मानते, त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि असेच कार्यक्रम त्यांच्याकडनं पुढे होत राहावे ही त्यांना प्रार्थना करते, प्रभूचरणी प्रार्थना करते आणि माझं धन्यवाद.